छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी एटीएम फोडणारी सराईत टोळी केली जेरबंद। वेरूळ येथील कैलास हॉटेलसमोर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम दिनांक 11 सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी फोडून तब्बल 16 लाख रुपयांहून अधिक रक्कम लंपास केली होती। या घटनेमुळे परिसरातील खळबळ उडाली होती। गुन्ह्याचा तपास जलद गतीने सुरू करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 10 दिवसात 4 आरोपींना केले जेरबंद। दयासिंग गुलजारसिंग टाक जालना, जीवन विजय वाघ पडेगाव, सतबीर सिंग हरबंसिंग कलानी उस्मानपुरा आणि युवराज उर्फ इल्लम मंडोरे बनेवाडी अशी आरोपींची नावे आहे। आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 4,14,000 रुपयाची रोकड, मारुती स्विफ्ट कार, मोटारसायकल, 7 मोबाईल, ड्रिल मशीन, इलेक्ट्रिक कटर, चाकू, एअर गन असे एटीएम फोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 12,70,000 रुपये इतकी आहे। एटीएम फोडणाऱ्या टोळीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। या घटनेमुळे पोलिसांचे चोख दक्षतेचं पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कौतुक होत आहे।